नमस्कार. मी अर्चना दातार वाचनरंजनच्या आजच्या भागात तुम्हाला एक कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे गिरिजा आणि लेखिका आहे सायली सुहास देशपांडे. सकाळचे 6 वाजले होते. जाग आली तशी मी खडबडून उठले. सध्या नियमित फिरणे सुरू होते. तसा रोजच बाहेर अंधार असतो, पण वातावरणात हवासा वाटणारा गारवा, फ्रेश हवा, मनाला ताजेतवाने करणारे वातावरण आणि त्यामुळेच आळस झटकून बाहेर पडणे हा नियमच होऊन गेला होता. माझं फिरणं म्हणजे आजूबाजूचा परिसर डोळे भरून पाहणं. जोशी काकूंचा अनंत, खेडकर काकूंचा सोनचाफा, घोडके काकूंचा पारिजात, जाई जुई चमेली आणि सध्या खूप फुलेला कुंद, हे सगळे न्याहाळत ट्रॅकवर पोचायचे. तिथेही भरपूर झाडे आहेत. त्या झाडांची काळजी घेणाऱ्या काकांना आवर्जून गुड मॉर्निंग करायचे, हेडफोन लावायचा आणि भराभरा चालायचं. चालताना ओळखीच्या लोकांना स्मितहास्य आणि गुड मॉर्निंग करायचे आणि मस्त फिरायचं, असं माझं रोजचं रुटीन. फिरत असताना काही व्यक्ती रोज भेटतात. ओळख नसतानाही मग चेहऱ्यावर हास्य येतं आणि रोज अशा व्यक्ती पाहण्याची सवय लागते. एखाद्या दिवशी जर ती व्यक्ती दिसली नाही तर मनाला हुरहुर लागते. ती अशाच एका व्यक्तीचं रोज निरीक्षण करत होते. आपल्याच विश्वात हरवलेली, सतत वेगळीच भासणारी 22-23 वर्षाची एक युवती रोज पाहण्याची मला सवय लागली. मी फोन फिरत असताना तिचे निरीक्षण करायला लागले. तिच्याकडे बघून स्मितहास्य केले की तीही छान स्माईल द्यायला लागली. त्यामुळे माझी हसरी सकाळ होऊ लागली. आज रविवार, मला सुट्टी असल्याने आज त्या युवतीशी बोलूच या असे मनाशी ठरवून मी फिरायला निघाले. हे गूढ व्यक्तिमत्व जाणून घेऊया असे ठरवले. जनरली या वयातल्या मुली बिनधास्त असतात. जीन्स टी शर्ट घालणाऱ्या, आत्मविश्वास असणाऱ्या आणि काही ओव्हरस्मार्टसुद्धा असतात. पण ही अगदी साधी, निर्विकार, पंजाबी ड्रेस घालणारी, मोठी ओढणी घेतलेली, गूढ व्यक्तिमत्वाची आणि त्यामुळेच मला तिला जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती. मी भरभर पावलं टाकत फक्त तिचाच विचार करत ट्रॅकवर पोचले. नजर फक्त तिला शोधत होती. आज सुट्टी असेल का तिला? काय करत असेल ती? शिकत असेल का नोकरी? असे सगळे प्रश्न मनात पिंगा घालत होते. आज आपण तिच्याशी बोलल्यावर कळेलच ना, हे मी मनाला समजावले आणि स्वतःशीच हसले. आणि काय आश्चर्य, ती अचानक माझ्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, हाय मॅम, आज खुश दिसते स्वारी. ती आपणहून बोलल्यामुळे मी संधीचा फायदा घेतला. आपण मस्त गप्पा मारू, आज फिरायला सुट्टी देऊ, चल बसूया ना इथे. ती जरा आश्चर्यानेच बघत राहिली. शेजारीच एक बेंच होता. दोघीही तिथे बसलो. मी म्हणाले, गेले 2-3 महिने आपण रोज भेटतो आहोत, पण एकमेकींबद्दल काहीच माहिती नाही. खरं तुझं नाव काय गं? ती म्हणाली, गिरिजा. मी जवळच राहते आणि सकाळी इथे आले की मनाला खूप बरं वाटतं, म्हणून येते नियमित. मी तिला बोलते करायचे ठरवूनच आले होते. लगेच विचारले, शिकते आहेस का काही? तर ती हो म्हणाली. 3ऱ्या वर्षाला आहे आर्किटेक्चरच्या आणि शिकता शिकता नोकरीही करते. अरे वा, असे म्हणत असतानाच ती म्हणाली, मला वकील व्हायचे होते, पण वडिलांनी आर्किटेक्चरला घातले, म्हणून घेते हे शिक्षण. मी म्हणाले, म्हणजे आवड नव्हती का तुला? तर ती म्हणाली, नाही हो, आमच्याकडे कोणी शिकलेलं नाही, त्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं, पण आता यातच उच्च शिक्षण घ्यायची इच्छा आहे माझी. मी म्हटलं, अरे वा, खूपच छान. तशी ती हिरमुसली झाली. चला निघते मी, असं म्हणाली आणि उशीर होतोय असं म्हणून घरी वेळेवरच पोचायला लागते. निघाली सुद्धा. माझ्या मनातले प्रश्न मनातच राहिले आणि उत्सुकता तशीच राहिली. मी देखील मनाशी पक्के ठरवले, उद्यापासून हेडफोनला सुट्टी, तिच्याशीच बोलत फिरायचे. आज सकाळी मनाशी निश्चय करून मी फिरायला निघाले. सोबत हेडफोन घेतलाच नाही. भरभर चालत ट्रॅकवर पोचले, पण गिरिजा आलेलीच नव्हती. माझी नजर सतत तिला शोधत होती. आज का आली नसेल ती? आजारी असेल का? आणखी काही कारण असेल का? असे मनात प्रश्न थैमान घालत होते. तिचा मोबाईल नंबरही आपण घेतला नाही, मग कसा तिच्याशी कॉन्टॅक्ट करायचा? शेवटी निराश होऊन घरी निघून आले.
असे 5 दिवस रोज सकाळी माझी नजर तिला शोधत होती आणि ती मला काही भेटत नव्हती. शेवटी मलाच वाटले, कोण कुठली मुलगी, तिचा आणि माझा काय संबंध? फक्त सकाळी भेटणारी, एकदाच बोललेली, आपण का गुंतलोय तिच्यात? पण पुन्हा म्हटलं, आता नाही तिची वाट बघायची. आपले रोजचे रुटीन सुरू करूया परत. मस्त गाणी, निसर्गाचे निरीक्षण आणि आनंदी मन या त्रिसूत्रीचा वापर करून आपलं जीवन चालू ठेवायचं असा निश्चय करून आज मी निघाले. ट्रॅकवर पोचले तर समोर गिरिजा उभी. माझ्याकडे बघून गोड हसली. मी जरा रागानेच विचारले, काय मॅडम, कुठे होतात 4-5 दिवस? तर ती म्हणाली, अहो अचानक बहिणीकडे जावं लागलं. तिला ताप आला होता. तिच्या मुलांना सांभाळायला कोणी नव्हतं आणि बहिणीची पण काळजी घ्यायला हवी होती. तिला ॲडमिट केलं होतं ना. आता ओके असल्याने दीदीला सोडलं कालच, त्यामुळे आले मी. मग माझा राग बघून तीही मनात सुखावली असणार. तिच्यात ते तिच्या चेहऱ्यावर दिसतच होतं. आता कळवेन हा, कधी सुट्टी घ्यायची असेल तर, असे हसतच ती म्हणाली. पहिल्यांदाच दिलखुलास असलेली गिरिजा मी बघितली. मला खूप छान वाटलं. दोघीही सोबतच राऊंड मारू लागलो. उद्या भेटण्याचे आश्वासन देऊन दोघीही आपापल्या घरी परतलो. परत रोजचे रुटीन सुरू झाले. भेटू लागलो, सोबत चालताना बोलू लागलो. तिच्यापेक्षा जास्त माझीच बडबड असायची. रोज काहीतरी वेगळे सांगून मी तिला हसवण्याचा प्रयत्न करायचे. ती मात्र अजूनही जास्त बोलत नव्हती. पण मी बोलत असताना मन लावून ऐकायची मात्र. काल माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न कसे झाले, कसे लग्न अचानक ठरले, हे मी तिला खूप उत्साहात सांगत होते. मुलीला आईवडिलांनी विचारले, मुलगा आवडला असेल तरच ठरवूया. तिचे मत घेतले. तिचा होकार आल्यानंतरच बोलणी केली. हे मी तिला सांगत असताना मी तिला अचानक विचारले, गिरिजा, अगं तुला कसा मुलगा हवाय गं? तुझ्याच क्षेत्रातला की वेगळा? काय आहे तुझ्या मनात? अगं सांग ना प्लीज. मला वाटले ती अगोदर लाजेल, मग सांगेल, आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल भरभरून बोलेल. पण ती एकाच शब्दात म्हणाली, आमच्याकडे नाही विचारत मुलीला. आई वडील जे ठरवतात तेच आम्ही स्वीकारतो. मी बघतच राहिले तिच्याकडे. अगं काय बोलतेस काय गिरिजा? तुला विचारतील ना, असे कसे ठरवतील तुझे वडील लग्न? तर ती म्हणाली, नाही, आमच्याकडे मुलीच्या मनावर काहीच नसतं. मी माझे शिक्षण पण माझ्या मनाच्या विरोधात घेत आहे. आता त्यात मी पूर्णपणे रमली आहे ही गोष्ट खरी, आणि उच्च शिक्षणाचाही विचार करते. त्यासाठी प्रॅक्टिसही करते. मला चांगला अनुभव मिळावा म्हणून माझी खूप धडपड आहे. पण माझ्या घरातले माझ्याशी बोलत सुद्धा नाही. जाऊ दे, चला उशीर झाले, भेटूया उद्या, बाय, असे म्हणत झपझप पावले टाकून ती निघूनही गेली. मी सुन्नपणे बघतच राहिले. काय हे? जड पावलाने मी घरी आले. मात्र दिवसभर तिचाच विचार माझ्या मनात सुरू होता. आपल्याला तर वाटतंय जग खूप बदलले. मुलीलाही मानाचे स्थान मिळत आहे. तिच्या आवडीनुसार शिक्षण, लग्न, तिच्या मनाला वाटेल तसे वागणे, हे फक्त 20-30% बरोबर असेल. स्वातंत्र्य नसेल का बाकीच्यांना? अजूनही स्वतःचे मत तिला किंवा विश्वासात घेऊन खरंच काहीच ठरवत नसतील का? असा 1000 विचार माझ्या मनात घोळत होते. उद्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गिरिजाला विचारायचीच असं ठरवून मी निघाले. उद्या रविवार, आपल्याला सुट्टी, तिलाही सुट्टीच असेल. नक्कीच तिला बोलते करूया हा निर्णय मनाशी पक्का केला आणि रात्री झोपी गेलो. सकाळी झपझप पावले टाकत ट्रॅकवर पोचले तर समोर हसरी सकाळ उभी. गिरिजा, आज फक्त गप्पा, आणि त्याही बेंचवर बसू ना, चल तिकडे, असं म्हणत आम्ही दोघी तिकडे गेलो. आपल्याला कोणीही डिस्टर्ब तर नाही करणार ना? कधीतरी शरीराबरोबर मनाचाही व्यायाम हवा ना? मोकळेपणाने मन मोकळे केले की खूप हलके वाटते. तिला आज बोलते करायचे असे मनाशी ठरवून जवळपास ओढतच मी तिला बेंचकडे नेऊन बसवले. केवळ बसवले नाही तर तिला सांगितले, आज मला सगळे मनातले सांगणार आहेत आणि मी फक्त ऐकणार आहे. तिला हे सगळे अनपेक्षित होते. तेही साहजिकच होते म्हणा. तिला बऱ्यापैकी माझा स्वभाव माहीत झाला होता. सतत बोलणाऱ्या आज मी ऐकणार आहे फक्त, हे ऐकून ती हसली आणि म्हणाली, काकू, माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही हो विशेष.
मी कुणाशीच बोलत नाही, त्यामुळे तुमच्याबरोबर काय बोलू मी? मग मी सुरुवात केली. गिरिजा, तुला एक बहीण आणि एक भाऊ आहे ना? तर ती म्हणाली, हो, पण बहीण जास्त शिकलेली नाही. तिचे लवकर लग्न झाले आणि आता ती सुखात आहे. आणि भाऊ CA करत होता. त्याला काही पुढचा अभ्यास जमला नाही. मग तो आमच्या कापडाच्या दुकानातच वडिलांना मदत करतो. मी घरात अभ्यासात थोडी बरी. माझ्या आजीची खूप इच्छा होती आपल्या घरात कोणीतरी शिकून मोठे व्हावे. त्यामुळे वडिलांनी माझा प्रवेश आर्किटेक्चरसाठी घेतला. आजीला खूप आनंद झाला होता मी आर्किटेक्चर होणार हे पाहून. पण काय सांगू, 6 महिन्यापूर्वी आजी गेली. ही माझ्यावरचा मायेचा हातच निघून गेला. मी घरातल्या सगळ्यांवर भरभरून प्रेम करते, पण मी मात्र प्रेमाला पारखी आहे. कारण घरात कुणीच माझ्या इतकं शिकलेलं नाही. मी बाहेर जाते, अजून जास्त शिकायची माझी इच्छा आहे. हे घरात कोणाला आवडत नाही हो. वडिलांनी तर माझ्याशी बोलणे कमी केले. भाऊ पण वडिलांसारखाच. आणि आई, ती काय वडिलांच्या शब्दाबाहेर असेल का? त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. मला सासूरवास काही यापेक्षा वेगळा असेल असं कधीच वाटत नाही. आजकाल माझ्या लग्नाबद्दल घरात बोलले जाते. परवाच ताई म्हणाली, कसा मुलगा हवा ग तुला? आर्किटेक्ट की इंजिनियर? तर लगेच वडील ओरडले, ते मी ठरवेन. मी अगदी हळूच म्हणाले, मी काही वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. ते म्हणतील तसं करीन मी लग्न. हे सगळं ऐकून मन माझं सुन्न होऊन गेलं. तशी ती हसली आणि म्हणाली, उद्याच कपड्याचे मोठे दुकान असलेला एक मुलगा येणार आहे मला बघायला. त्या लोकांना मी आवडले आहे. हुशार मुलगी घर सांभाळेल असं वाटत असेल त्यांना. उद्या पाण्याचा कार्यक्रम आणि लगेच बैठक आहे. त्यामुळे माझे येणे आता नाही होणार. पण माझ्या लग्नाला जरूर बोलवेन तुम्हाला. तुमचा नंबर द्या की मोबाईलचा. मी नंबर दिला आणि ती बाय करून निघूनही गेली. अशा मुलीबद्दल आपण नेहमीच नकोशा मुलीबद्दल चर्चा करतो. त्यात आईच मुलगी झाल्यावर जास्त का नाराज असते? बाईशी शत्रुत्व का असते? असे विचार माझ्या मनात घोळत होते. जेव्हा अशी उदाहरणे डोळ्यासमोर येतात तेव्हा याला सगळेच कारणीभूत असतात ना. मुलगी म्हणजे तिला मत नसतं का? तिला विचार स्वातंत्र्य नाहीच का? तिला स्वच्छंदी आयुष्य जगायची इच्छाच नसते का? तिने आपल्या मनासारखे आवडीचे क्षेत्र निवडायचेच नाही का? असे हजारो प्रश्न मला सतावू लागले. मला वाटले की मुलीच्या मनाचा विचार करणारे, तिला हवे ते क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य देणारे, तिचे मत घेऊनच तिच्याशी योग्य जीवनसाथी शोधण्याची तयारी करणे, अशा आईबापांची संख्या अवघी 30% असावी. बाकी समाजाचा विचार करणारे जास्त असतील. म्हणून अजूनही मुलगी झाली की हिरमुसलेलीच आई बघायला मिळते. ते थोडं खरं आहे का? पण हे कुठेतरी थांबायला हवं ना. आज आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया असं मी ठरवलं. परिवर्तनाची, समाज परिवर्तनाची आणि नकोशीला सरस्वती, अन्नपूर्णा आणि लक्ष्मी म्हणून स्थान द्यायची तयारी आपणच केली पाहिजे. मुलींना सन्मानाने जगण्याचा आपण मान दिला पाहिजे असं मला वाटतं. आपण सर्वांनी सुद्धा याचा विचार करायला नको का? मित्रांनो, आजची गोष्ट आपल्याला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.